मी कृष्णाचा अवतार आहे, मी शिवाचा अवतार आहे आणि जर माझ्यासोबत प्रेम केलं, माझं म्हणणं ऐकलं तर तुझ्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. तुझ्या परिवारातील ज्या समस्या आहेत, अडचणी आहेत त्या दूर होतील असं सांगून महिलांचं शोषण करणारा, बलात्कार करणारा अशोक खरात हा पोलिसांच्या ताब्यात आहे, गजाआड आहे. SITची घोषणा झालेली आहे. पण हा सगळा प्रकार सिन्नरमध्ये मिरगाव इथे कसा सुरू होता आणि स्थानिक लोकांना याची माहिती होती का, हे जाणून घेण्यासाठी मी पोचलो सिन्नरमध्ये. माझ्यासोबत अनिशचे कार्यकर्ते आहेत, बहुजन विकास पक्ष, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत. मला तुम्ही अनिशचं काम करता, हा सगळ्याचा जो प्रकार आहे तो आधीपासून सुरू होता, अशा काही तक्रारी तुम्ही केल्या होत्या? आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आणि या क्षेत्रामध्ये आम्ही 35 ते 40 वर्षापासून जनजागृतीचं काम करतो. तर आमचा हा विषयच असा आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा आणि धार्मिकतेच्या नावाखाली गंडे दोरे धूप दुपारे या कर्मकांड या नावावर महिलांचं शोषण होऊ नये, मानसिक आर्थिक कोणत्याच प्रकारचं शोषण होता कामा नये यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जादूटोणा विरोधी कायदा पण संमत केलेला आहे आणि त्या अंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अनेक भोंदूगिरी करणाऱ्या महाराजांचा पर्दाफाश केलेला आहे. त्याचाच एक प्रकार म्हणजे आजचा जो कॅप्टन अशोक थोरात याने कॅप्टन खरात यांनी अगदी किळसवाना प्रकार केला आणि लैंगिक शोषणाच्या त्या आरोपाखाली त्यांना अटक झालेली आहे आणि त्यानंतर त्या मिळालेल्या व्हिडिओमधून त्यांचे अनेक कारनामे उघड होतील यासाठी तपास करत आहे. तर त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी हा सर्व सिन्नरकर तुम्ही या भागात राहता, तुमच्या कानावर होतं की असं सगळं सुरू आहे ते? आणि चर्चा होती का बाकीच्या दबक्या आवाजात चर्चा अशी होती का कॅप्टन थोरात हे अंकशास्त्रज्ञ आहे, ब्रह्मांड शास्त्रज्ञ आहे आणि त्या नावाखाली ते वेगवेगळे महिलांवर संवहनाचे प्रकार करतात अशी दबक्या आवाजात चर्चा होती. परंतु त्याला ठोस पुरावा नसल्यामुळं ते कारनामे उघड झाले नाही. पण तुम्ही सगळे या परिसरामध्ये राहता आणि बरेचसे अनिष्टचे कार्यकर्ते आहेत, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे आंबेडकरी विचार पुढे नेताना धर्म बाजूला ठेवा, घरात ठेवा, अंधश्रद्धेपासून दूर राहा आणि शिका संघटित व्हा असं सगळं बाबासाहेबांनी म्हटलं होतं. तुम्ही सजग आहात, म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते जरी असले. हा जो प्रकार सुरू होता तर त्या प्रकार याच्या मागे एवढं मोठं बळ मिळण्याचं कारण? याच्यामागे मुळातच हा जो कॅप्टन खरात होता याने जी पाठीमागची जी त्यांची पार्श्वभूमी आहे की जी राजकीय बऱ्याचशा मोठमोठ्या राजकीय पक्षांच्या लोकांशी यांचे लागेबांधे होते आणि त्या अनुषंगानं त्यांना ते राजकीय पाठबळ मिळत होतं आणि त्या पाठबळाच्या जोरावरच ही सगळी त्याची जय्य तयारी चालू होती. ह्या त्याच्या ज्या काही कृष्णलीला होत्या ह्या आत्ता ज्या उघडकीस आल्या याला सर्वस्वी जबाबदार हे जे काही राज्यकर्ते होते त्या राज्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर हा सगळा कारभार. कसं करायचं, महिलांना तो संबोधन कसं करायचं? तो एक ते अंकशास्त्र त्याचं काहीतरी होतं आणि त्या अनुषंगाने तो काहीतरी संमोहन क्रिया अशी करायचा, लोकांना थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं भविष्य सांगण्याचं काम. परंतु त्याचं स्वतःच त्याला भविष्य घडवता येत नाही, तो काय कोणाचं भविष्य. तुम्ही कधी ऐकलं होतं कॅप्टन खरात याच्याविषयी? सुरुवातीला मी ऐकून होतो, परंतु अनेक राजकीय जे पुढारी आहेत ते त्यांच्याकडे भेटी देत असल्यामुळे आणि थोडंसं संशयाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं होतं सिन्नरमध्ये. परंतु त्याला असा जो ठोस पुरावा आहे तो पुरावा या ठिकाणी सापडत नव्हता आणि त्याच्यामुळे हे बिंग फुटत नव्हतं. परंतु एका महिलेच्या धाडसामुळे या ठिकाणी सगळं काही बिंग जे आहे ते फुटलेलं आहे आणि सगळ्यांच्या समोर या जो कॅप्टन खरात आहे, स्वतःला जो कॅप्टन म्हणून घेणारा जो खरात आहे त्याचं जे कृष्णलीला आहे त्या समोर आलेले आहे. आता मला सांगा की एवढा सगळा प्रभाव जो आहे, म्हणजे आता मी फिरलो तर अनेक लोक बोलायलाच तयार नाही. हे का लोक का बोलत नाही? हे जर वाईट कृत्य असेल तर आणि हे सगळे व्हिडिओ बाहेर आल्यानंतरही लोक शांत काय? कारण याच्या मागे राजकारणाचा मोठा हात असल्याशिवाय कोणी बोलायची हिंमत करत नाही. आम्ही कोणत्या गोष्टीला घाबरत नाही म्हणून आम्ही बोलायची हिंमत करतो. पण हे जर उघड केलंच नसतं तर आज हे कळालं नसतं. आज हे उघड झालेलं आहे, त्याच्यावर कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आणि जी कोण रुपाली चाकणकर आहे ती पण त्यांच्या इथे आलेली आहे, त्यांच्या जे संस्थेची सदस्यसुद्धा आहे, तिथं लिहिलेलं आहे आयोगाची. ती महिला आयोगाची जर महिला आयोग तिथं येऊन अशी कृत्य करीत असेल तर या इथल्या महिलांनी काय करायला पाहिजे, काय विचार घेतले पाहिजे त्यांच्या. पण आता एक नागरिक म्हणून तुम्ही ते राहणार रहिवासी म्हणून काय तुमची भूमिका आहे, काय कारवाई झाली पाहिजे? मला तर एकच वाटतं की एवढे मोठे एज्युकेटेड माणसं ज्यांनी नेव्हीमध्ये काम केले एवढ्या वर्ष
आणि असे माणसं जर अशा प्रकारच्या कृष्णलीला करत असेल आणि त्याला म्हणजे आयोगाच्या ज्या महिला आहेत रुपाली चाकणकर अशाही महिला जर बळी पडत असेल तर फार मोठी शोकांतिका आहे साहेब ही. म्हणजे फार वाईट आहेत. हे कसं थांबलं पाहिजे? म्हणजे धर्माच्या नावावर प्रत्येकाने आपला धर्म पाळला पाहिजे, पण धर्माच्या नावावर शोषण होत असेल ते कसं थांबवलं पाहिजे? हे थांबवण्यासाठी शासनाकडं आता जर प्रत्येक चॅनलला आपण बघतोय की एवढ्या व्हिडिओ कॅसेट फिरत आहेत, रील्स फिरत आहेत, क्लिप फिरत आहेत चांगले, तर शासनाने या खरात बाबावर, भोंदू बाबावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि सिन्नरला या बदनामीपासून मुक्त करावं असं मी महाराष्ट्र राज्य कारवाई होईल काय? हे शासनाकडून अपेक्षा आहे साहेब आम्हाला की अशा प्रकारचे जे माणसं एज्युकेटेड माणसं जेव्हा असं करायला लागतात म्हणजे अज्ञानी माणसाने काय करायचं? म्हणजे चांगल्या प्रकारचे शिकले सवरलेल्या माणसांकडून समाजाने आदर्श घ्यायचा असतो. म्हणजे यांच्याकडून आदर्श काय घ्यायचा? हे समाजाला मिसगाईड करतात आणि बोंदुगिरी करायची, समाजाला फसवायचं, ही गोष्ट अतिशय वाईट आहे आणि यांना अशा लोकांना चांगल्या प्रकारची शिक्षा झाली पाहिजे. एकूणच सिन्नरमध्ये या सगळ्या प्रकारामुळे सिन्नरचे जे रहिवासी आहेत त्यांना एक कलंक लागल्याची भावना आहे आणि हे थांबलं पाहिजे, कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होत आहे. व्हिडिओ कामेशचा विलास आठवले, न्यूज स्टेट महाराष्ट्र.